पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीची नियोजित बैठक संपन्न. जयंती मिरवणुकीत डीजेचा वापर होणार नसल्याचा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते. याच अनुषंगाने बुलढाणा शहरातील महात्मा फुले मराठी शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये जयंती मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा डीजे वाजणार नाही हा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सोबतच जयंती दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवता येणार आहेत, ज्यामध्ये समाज प्रबोधनपर कार्यक्रम, शैक्षणिक स्पर्धा असणार आहेत. महात्मा फुले यांचा वाडा म्हणजेच समता भूमी पुणे येथून क्रांतिज्योत बुलढाणा येथील शिक्षाभूमी महात्मा फुले मराठी शाळा येथे आणली जाणार आहे. यासह इतर भरगच्च कार्यक्रमाचे देखील आयोजन असणार आहे. या बैठकीला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळ नीलकंठ, सचिव PN बोदडे तथा महिला अध्यक्षा सौ वंदनाताई नीलकंठ यांच्यासह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सर्वांनी आपल्या सुजावस्थेत कल्पना असतील, काही नियोजन असतील तर आपण सर्वांनी एक परिवार म्हणून आपण सर्वांनी सांगू शकता. सगळ्यांनी नक्कीच त्याचा विचार करेल. जयंती साजरी केली त्याच्यापेक्षा अजून कशी जोरदार होईल आणि फक्त डीजे किंवा एक कुठला तरी वेगळ्या प्रकारचं स्वरूप न देता म्हणजे विचारांची जयंती कशा पद्धतीने साजरी होईल याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. वेगवेगळ्या जयंत्या आपल्याला साजऱ्या करण्यात येतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये. तर या ठिकाणी महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी डीजे लावण्यात येतो आणि त्या डीजेवर पिक्चरचे गाणे लावण्यात येतात आणि जे गाणे आपण ऐकू शकत नाही अशा प्रकारचे गाणे सुद्धा आपण तिथे लावण्यात येतात. तर हे लावण्यात येऊ नये असं माझं स्पष्ट. महिलांचा कार्यक्रम एक दिवसाचा असतो. 10 तारखेला आमचा महिला जागर म्हणून एक कार्यक्रम असतो. गेल्या 3 वर्षापासून आपण छान प्रकारे सादर करत आहोत आणि सगळ्यांची प्रतिसाद पण खूप छान प्रकारे आहे. आमचं नियोजन आम्ही महिलांनी मिटिंग घेऊन एक नियोजन केलेले आहे. त्यामध्ये महिला जागर म्हणून एक कार्यक्रम केला आणि रॅलीला सुरुवातीचं ठिकाण राहणार आहे आपलं संगम चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या जवळून. त्याची पूर्वतयारी सर्व इथं महात्मा फुले शाळा होणार आहे आणि तिथून आपण प्रस्तावना करणार आहे. अशी आपली रॅली सुरू होणार. रॅलीमध्ये पाण्याची व्यवस्था आपण करणार आहे. महिला यांनी सुद्धा रक्तदान केलं होतं आणि त्या नेहमी सतत आपल्या कार्यक्रमात हिरिरीनं भाग घेत असतात. बघा, एक चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह जी कामं करायचे. मला काय म्हणायचं की आपल्या समाजामध्ये काही आर्थिकदृष्ट्या प्रबळ लोक आहेत. तुम्हाला वेळ नाही मग त्यांना आर्थिक मदत करा. काही लोकांनी तुमच्याजवळ पैसा नाही पण कमीत कमी या ना,